रील्सचा फ्लो ज्यावेळी येतो ना, की हे झाल्यानंतर ते, हे झाल्यानंतर ते, त्यामध्ये खूपच मज्जा येते खरं तर. मला तर असं वाटतं, की त्या त्या टाईप मधल्याच गोष्टी समोर दिसतात. प्रत्येक गोष्टीत मला हल्ली रील दिसायला लागल्या. प्रत्येक म्हणजे आता गोष्ट. रीलसाठी विषय काय निवडायचा असं नाही होत. अच्छा. नाही म्हणजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी रील. रील होऊच शकतं आणि कसं. म्हणजे तहान, भूक म्हणतात ना, ते हडपून येस येस. फक्त रील करणं. नाटकातली मंडळी असतील तर खरं तर नाटकातल्या गोष्टी व्हायला पाहिजेत, पण हल्ली काय व्हायला लागलं माहितीये का, रील्सच्या संदर्भातल्या गोष्टी जास्त व्हायला लागल्यात असं मला वाटतं. खरं तर नाट्य क्षेत्रामध्ये अनेक वर्ष उत्तम काम करणारा यशोधन गडकरी खूप छान मित्र माझ्या बरोबर आज आहे. आणि धन, मला असं वाटतंय की नाटक, एकांकिका, पथनाट्य, युथ फेस्टिवल्स बसवणं आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तू इतका बिझी असायचास की तुला बाकीच्या काही गोष्टी दिसायच्या पण नाहीत. ऍब्सोल्युटली नाही. पण आज असं होतंय की तुला नाटक, एकांकिका, पथनाट्य याच गोष्टी दिसतात का नाही माहित नाही मला. सो नाही, दिसतात. दिसतात. सो वेलकम धन मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये. खरं तर थँक्यू. वेगळ्या विषयावरच्या गप्पा मारायच्यात. एक गोष्ट होतं की नाटकातला तू एक म्हणतो ना की दिग्दर्शन असेल, लेखन असेल, त्या गोष्टी बसवणं असेल, या सगळ्या गोष्टी तू उत्तम प्रकारे आजपर्यंत करत आलेला आहेस. त्यावेळी ओळख होती नाटक म्हणून? नाटकाच्या परिघामध्ये ओळख होती. अच्छा. आणि नाटक ज्यांना आवडतं आणि अनेक वर्ष मला सातत्यानं पाहतात सांगलीकर किंवा नाटकवाले बाहेरचे, तेवढेच लोक ओळखायचे. अशी ओळख नव्हती. अशी ओळख नव्हती म्हणजे ज्याला आपण फेम म्हणतो, प्रसिद्धी म्हणतो. अशी ओळख म्हणजे हे रील्स मुळे आलेली ओळख. सो तुला काय वाटतं रे की हल्ली जसं आता तू मगाशीच म्हणलास की जिथं तिथं तुला आता ते रील्स दिसतात, यातून सुद्धा काही रील निर्माण होत आहे का? हो, मी आता आलेल्या आता बीटीएस केलंच ना मी. बरोबर. आणि सातत्यानं अपडेट्स देत राहायला लागतं आपल्या फॉलोअर्सना. सो मला असं जाणवलं की आता आधीचं काम तुझं चालू होतं, प्रिपरेशन चालू होतं सगळं, तेव्हा मला वाटलं की आपण त्याचे रील करू शकतो. सो फॉलोअर्सना एक उत्कंठ राहते, अरे हे कुठं गेलेत आता, नव्या ठिकाणी गेले, तर मग ते दाखवूयात आपण. आणि मग हे जर अमुक पॉडकास्ट आहे तर हे तुम्ही या दिवशी बघा. पण एक गोष्ट आहे, जमाना जसा बदलत चाललाय, गोष्टी बदलत चालल्यात, तशा गोष्टी बदलणं खूप बरी गोष्ट आहे. बरी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की नाही, मी अजून याच्यावरती येणार नाहीये. आपण काय पद्धतीने अपडेट झालोय त्याच्यावर ठरणार. करेक्ट. म्हणून तर मला म्हणायचं आहे की नाट्यपंढरी सांगलीतील 1-2 कलाकार, आता तू पण स्टेजवरती बराच वावरलायस, मी पण वावरलेलो आहे, पण मग ते मिस होतंय रे, खूप मिस. असं नाटक ऍब्सोल्युटली मिस नाही करत. मग नाटक चालू असतं डोक्यात, फक्त आता स्टेजवर करत नाही. थोडक्यात एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणायला हरकत नाही की मी जर एक नाटक करतो आणि ते फक्त 700 किंवा 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि त्या नाटकाचा जीव 2-2.5 महिने आपण तालमी करतो. तू तर सतत माझ्या बरोबर आहे. आणि 2-2.5 महिने तालमी केल्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेत एक प्रयोग करायचा, नंबर आला तर अंतिमचा प्रयोग करायचा. बरोबर. नाहीतर अगदी ताकद लावून प्रयोग केले तरी 4-5 प्रयोग होतात. आणि मग आपण सगळे मिळून रिपीट ऑडियन्स जरी आपल्याला आपल्या गावातला मिळाला तरी 2 ते 3 हजार लोकांपर्यंत पोहोचतो. पण इथे ना हे माध्यम वेगळं आहे. म्हणजे मी आता व्हिज्युअल मीडियम अशा अर्थानं म्हणतो. बरोबर. रील्स हे परत व्हिज्युअल मीडियम मधनच आलेलं. बरोबर. खरं. सो इथे एक 20 सेकंदाचा व्हिडिओ टाकला, 2-2.5 महिन्याची मेहनत, 20 सेकंदाचा एक व्हिडिओ जो की लाखो मिलियन्स पर्यंत पोहोचतो. सो इथं मग त्याचा दर्जा आम्ही पाहत बसत नाही. कोणी रील करू दे, आधी आपण पोचतोय ना, याला मला जास्त महत्व द्यावं असं वाटतं की आधी आपण पोचूयात, मग आपण ऍक्च्युली काय करतो हे सांगता येऊ शकेल. नाहीतर आपण खूप काहीतरी चांगलं करतोय पण आपण पोचत नाही आहोत, मग स्वांत सुख आहे, आपल्याला घरात गाणी गुणगुणत बसावं लागेल. पण एक गोष्ट, हे केव्हापासून सुरुवात झाली? काय आठवतं तुला की बाबा हे रील माझं असं छान वाजलं, किंवा आता एकांकिका वाजली आपण म्हणतो तसं हे रील वाजलं आणि मला त्याची आवड रील किंवा इन्स्टावरती, जसं नाटकात ऍक्सिडेंटली आलो, सेम रील किंवा इन्स्टावरती मी ऍक्सिडेंटली आलो. अच्छा. नाटकाच्या ग्रुप मधली हाताखालची मुलं मागं लागली की सर तुम्ही फेसबुकला जसे ब्लॉग्स लिहिता तसं तुम्ही रील्सच्या माध्यमातून काहीतरी सुरू, काहीतरी सर बोला नुसतं तुम्ही, बस तेवढं. आणि मी इव्हन युट्यूब वरती प्रयत्न चालू होते माझे. हो बरोबर. ट्रॅव्हल ब्लॉग करायचा. माझा बिचारा एक छोटासा शाओमीचा
कॅमेरा त्यानं साथ दिली मला बरीच. आणि चांगले व्हिडिओ शेकी स्टेबिलायझर नसलेले व्हिडिओ आहेत, त्यामुळे मला ते बघायला जास्त आवडतात. बरोबर. तर त्याच्यावर सुरुवात होती, पण मला वाटत होतं की हे आणि काहीतरी कमी पडतोय आपण कुठेतरी. सो एक सहज मी मुलं सांगतात ते फॉलो केलं. विश्रामबाग इथल्या आर्सेनल जिम मधनं घरी चाललो होतो. वाटेत फोन आला. कवितानं सांगितलं की सांचीच्या स्टडी रूम मधला एक बल्ब गेलेला आहे. 2 लाईट्स होते, एक ट्यूब होती, एक बल्ब होता. येताना घेऊन ये ना प्लीज, तिला लागणार आहे. ओके म्हटलं, आणि मला बल्ब पेटला माझा. नाटक आलं ना त्याचं दाखवायला. सो मी इथल्या मेट्रोमध्ये गेलो आणि मेट्रोमध्ये आलोय. हे बघा, हे बल्ब आहे, त्याच्यावर इतका डिस्काउंट आहे. बल्ब काही त्याला असं नीट सिक्वेन्स वगैरे काही नाही. आणि तो पोस्ट करून सोडून दिला अशा अर्थानं की युट्यूबला मला फार फार तर 700-800 व्ह्यूज म्हणजे खूप लॉटरी होती माझ्यासाठी. रात्री बघतोय जेवायला तर कांची उडाली जेवताना ताटावर की अरे बाबा 25,000 25,000 त्याला व्ह्यूज आले होते. ओहो, बरं. ही काहीतरी भानामध्ये मला कळे नाही काय. सो याच्या मागे एक गणित असं होतं की मला कळालेलं होतं की आता ते कितपत खरं माहिती नाही, आयफोनचे व्हिडिओज अल्गोरिदम मध्ये लवकर सेट होतात असं काय आहे बुवा, माहिती नाही त्याच्यामध्ये. सो मी युट्यूबवर व्हिडिओ करायचे आणि कमर्शियली व्हिडिओ आपल्याकडच्या ज्या लोकल लेवलला ऍड्स डॉक्युमेंटरी होतात या करण्यासाठी 1 वर्ष अभ्यास करून मी फायनली आयफोन घेतला होता. ज्या फोनला नाक मुरडतो ना आपण, आपल्याकडे नसलं की आपण नाक मुरडतो, तसा आयफोन घेतला मी. आणि त्याच्यावरचा तो पहिला व्हिडिओ होता. आणि तो कमी सेकंदाचा आहे. अच्छा. सो 1.5 मिनिटाचा रील व्हायरल होणं आणि त्याच्याहून कमी सेकंद असेल तो जास्त व्हायरल होतो. तो मला वाटतं 5-6 लाखात गेला आता त्याचा. मग त्यातली तुला ती मजा कळायला लागली की बाबा इतक्या लोकांच्या पर्यंत 25,000 लोकांच्या पर्यंत पोहोचतंय. मग त्यानंतर मग तू त्यात नवीन नवीन गोष्टी. आता मग त्यातला चॅलेंजिंग पार्ट की मी करायला सुरुवात झाली. करायला लागलो तसं एक लक्षात आलं की आता कन्सिस्टन्सी हवी याच्यात. बरोबर. आणि एक जॉनर आपल्याला पकडावं लागेल. म्हणजे कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज असणार आहेत हे लोकांना एकदा कळायला एक कालावधी सुरुवातीचा जायला लागतो. बरोबर. सो मी माझी लाईफस्टाईल दैनंदिन माझे काम आणि रुटीन मध्ये मी जिथं कुठं फिरतो, शूटिंगसाठी जातो, नाटकाच्या परीक्षणासाठी जातो, नाटक करायला जातो, तिथले व्हिडिओज करायला सुरू केले 1-1.5 मिनिटाचे सगळे एडिट कट मिळून. आणि मग याच्यातून हळूहळू ते ट्रॅव्हल ब्लॉग्स सारखे पण दाखवायला सुरुवात केली. अच्छा. सो ट्रॅव्हल ब्लॉग हा माझा मेन जॉनर. म्हणजे ते बघायला लोकांना जास्त आवडतं की तू कुठं गेलायस आणि काय नक्की तिथल्या गोष्टी तू दाखवतोयस आम्हाला. म्हणजे त्यातली तुला ती गंमत लक्षात आली की बाबा काही सेकंदाचं रील हजारो लोकांच्या पर्यंत ऑटोमॅटिक पोहोचतात. येस. मग त्यातल्या गोष्टी मग सिरीज किंवा असं काही सुरुवात केलीस? हो. काही ठिकाणी गेल्यावरती ना समज आता फॉर एक्झाम्पल दंडोबाला गेलो होतो मी असं सहज. आम्ही होतं आणि एकट्या दंडोबाच्या 3 तासात माझे 15 एपिसोड आहेत. आणि ते खूप व्हायरल झाले. हो, बरोबर. आणि लोकांना नवनवीन ठिकाणं पाहायला आवडतात. अनेक वर्ष दंडोबाला जाणाऱ्या लोकांना माहित नव्हतं आम्ही एका खाली अशा छोट्या गुहेसारख्या ठिकाणी शंकराची पिंड वगैरे ठेवलेली आहे आणि खूप गार वातावरण होतं. सो मी ते दाखवल्यावरती खूप लोक अचंबित झाले आणि तिथे व्हिजिट केली त्यांनी. हे आम्हाला परत कमेंट मध्ये सांगितलं. ओके. मला आधी वाटलं अरे इतकं का आपण टाकतो, म्हटलं टाकून बघूयात. सुरुवातीच्या काळात बघितल्याशिवाय मला अंदाज येणार नव्हता. बरोबर. सगळ्यात महत्वाचं मुळात इन्स्टा या माध्यमावरती मी टिकेन असं मला वाटलं नव्हतं ऍक्च्युली. का म्हणजे? कारण बऱ्यापैकी इन्स्टा आणि टिकटॉकला आपण ज्या पद्धतीनं नाकं मोरडले ती याच्यासाठी की सवंग प्रसिद्धीचं माध्यम आहे हे. काहीही लिपसिंग करून गाणी म्हणा, पद्धतीनं डान्स करा, असं लाऊड माध्यम करून टाकलं बऱ्याचशा लोक. ठीक आहे, ज्या लोकांना बॅकग्राऊंड नाही त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळाला, ओपन टू ऑल झालं ना इन्स्टा. म्हटलं आपल्याला का बघतील, मी संथ बोलतो निवांत. बरं आधीपासून मी गेली 10-12 वर्ष डॉक्युमेंटरीज करतो. बरोबर. तर मला एका शांत आवाजात आणि संथ लयीत बोलायची सवय आहे. कोण हे बोर बघत बसणार आहे असं मला स्वतःला वाटलेलं. पण माझा एक हळूहळू ऑडियन्स तयार झाला. लोकांना ते सिरियस हे सिरियसली आपल्याला काहीतरी माहिती देतात असं वाटल्यावरती फॉलोअर्स वाढत गेले. मी सरप्राईज झालो. तुझा प्लस पॉइंट एक आहे की तुझा आवाज, तो जो बेस आणि तो एक ठहराव म्हणतो ना, तो खूपच भारी वाटतो ज्यावेळी ऐकतो मी एखादं रील ऐकणं.
तर त्याचा पण मग तू युज करायला लागलास का? म्हणजे येस येस येस. मग मी स्पेसिफिक काही व्हिडिओला मी मुद्दामून बॅकग्राऊंड ला आवाज नंतर रेकॉर्ड करायला लागलो. काही रील्स ना मी तिथल्या तिथं ऑन द स्पॉट मोबाईल मध्ये जेव्हा सेल्फी व्हिडिओ शूट करतो तेव्हा तिथंच देतो. आणि काही व्हिडिओज मी निवडतो की इथल्या या, आता समज एखादं शिवलिंगीचा एखाद्या गुहेमध्ये, तर तिथं ना एक फील वेगळा राहतो. काय बरोबर, वरनं कुठून तरी पाणी झिरपत असतं, शांत वातावरण असतं. सो तो एक गाभाऱ्याचा फील बेसला इथं वेगळा आपण आवाज देऊयात. नाटकामुळे वातावरण निर्मिती शिकलोय आपण. सो मी तो आवाज वेगळा द्यायला सुरू आलो. मला आवाजासाठी जास्त कमेंट यायला लागले आणि नंतर कळायला लागलं की आवाजामुळे जास्त लोक फॉलो करतात. परवा मी एक अपॉलॉजी म्हणून व्हिडिओ केला ऍक्च्युली कोल्हापुरात, की सॉरी माझे प्रमोशन रील जास्त व्हायला लागले आणि मी आता लवकरच तुम्हाला माझा कंटेंट दाखवेन लवकर. तर एकांचे कमेंट आले, तुम्हाला आवाजासाठीच फॉलो करतो. म्हणजे त्यांना काही बाकी देणं घेणं नाहीये. आणि एक कमेंट मात्र एका लेडीज कडनं खूप चांगली आली की तुमचा आवाज आला ना की आम्ही मंदिरात किंवा आमच्या प्रार्थना स्थळात ध्यानाला किंवा प्रार्थनेला आम्ही डोळे बंद करून बसलोय असा फील येतो. हो. ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती मला. वा. पण रील आणि आज मी ज्यावेळी बघतो एंटरटेनमेंट फील्ड सगळ्याच गोष्टींच्या, मग रेडिओ म्हणेन मी, टीव्ही, सिरियल्स, फिल्म्स इथपर्यंत म्हणेन, एक गोष्ट आहे की रील्सचा तुमचं किती, तुमचे फॉलोअर्स किती आहेत याच्यावरती सुद्धा तुमचा अभिनय किंवा या दृष्टीनं विचार करणं व्हायला लागलंय रे. व्हायला लागलंय मागच्या 2-5 वर्षात तर शुअर आहे. म्हणजे आज एखाद्या फिल्म मध्ये कास्टिंग करत असताना त्या हिरोचे किंवा त्या हिरोईनचे किती फॉलोअर्स आहेत, करेक्ट, हा क्रायटेरिया किती आहे, स्कोर किती आहे, हे आधी बघायला लागले. हे तुला पटतं न पटतं काय? मला एका अर्थानं पटतं. शेवटी त्यांच्यासाठी तो बिझनेस आहे. मोहन आगाशेंनी त्यांच्या मित्रमंडळीच्या मुलाखतीत ते सांगितलं, मोहन आगाशेंना त्यांचा स्कोर वगैरे सांगावा लागतो. हो रे. सो मग त्यांनी त्यांचे इन्स्टाचे फॉलोअर्स वगैरे किती आहेत सांगितलं त्याच्यामध्ये. मला स्वतःला फायदा झालाच ना त्याचा. आणि हे ध्यानीमनी नव्हतं. मी माझा एक स्वतःचा फॉलोअर आणि त्यातनं आपला प्रेक्षक मिळतोय का, आपला फॉलोअर हा आपल्या क्रिएटिव्हिटीचा प्रेक्षक होईल याची गॅरंटी नाही. ते फॉलोअरच आहेत, हे एक भान ठेवायला लागेल मला. माझा फॉलोअर येऊन माझं गंभीर नाटक बघेल ना बाबा, नाही, ही अपेक्षा मी करण्यात पण नाही. पण त्यातनं मला काही मिळतोय का असं बघण्यासाठी मी अंदाज घेत होतो. पण एकीकडे असं झालं की मला भाडीपमधनं कॉल आला, हो, आणि तू अभी तक यहाँ सीझन 2 मध्ये मला 4 एपिसोड मध्ये काम मिळालंय. बरोबर. सो ही इन्स्टाची देण आहे. मी अपडेट राहिलो, स्वतःला अपग्रेड केलं, इन्स्टावरती आलो आणि आपला काय म्हणतो अप्रोच बदलला ना. ज्या गोष्टीला मीच आता कबूल करतो की नावं ठेवत होतो की अरे हे टूल म्हणून आपण याचा चांगला आणि वाईट दोन्ही वापर करू शकतो, आपण चांगला करू. आता किती रील्स आहेत ज्या आरोग्याबद्दलच्या टिप्स देतात, शेअर मार्केट संबंधित देतात. आपल्याला खूप उपयुक्त आणि गरजेची असलेली माहिती देखील त्याच्यावर नाही येते. ज्या लोकांना नाचगाणी बघायचे आता टेन्शन नको ते बघतात, ज्यांना माहिती हवे ते बघतात. सगळ्यांसाठी ओपन आहे. अगदी जसं तुझा विचार होता ना, तसंच माझा पण हाच विचार होता की अरे काय करायचं हे इन्स्टा, काय करायचंय, कशाला फॉलोअर्स पाहिजेत. मी ज्यावेळी स्टेजवरती जातो त्यावेळी हजारो लोक माझ्या वाहवा करत असतात किंवा एक स्टाईल म्हणून माझ्याकडे बघत असतात, अंदाज घेत असतात आणि ते खूप छान मजा वाटायची. ज्यावेळी मग स्टेजवरून खालती उतरल्यानंतर मग ते सेल्फी, सह्या वगैरे या सगळ्या गोष्टी. पण मग नंतर लक्षात आलं लागलं की नाही रे बाबा, इथे पण व्हायला पाहिजे. करेक्ट. म्हणूनच खरं तर मुक्काम पोस्ट सांगलीची निर्मिती होण्यामागे हा सगळा विचार आहेच आहे. आणि त्याचबरोबर नुपुरा खूप तिला पण या सगळ्या गोष्टींची आवड आणि या सगळ्या गोष्टी, म्हणून ती पण छान हे करत होती की इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग तू का करत नाहीस ही गोष्ट. मग हे करत असताना जसं म्हणलं की एंटरटेनमेंट फील्ड कडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय या सगळ्या गोष्टींच्यातून. तर मग तुला असं वाटतं का रे की जो एक बेस म्हणून नाटक म्हणून आपण केलेलं आहे, व्हॉइस ओव्हरचे बरेचसे कोर्सेस आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा नाटक शिकलोय आपण या सगळ्या गोष्टी, तर ते कुठेतरी मागं पडत चाललंय या सगळ्या नवीन ट्रेंडमुळं, असं वाटतं तुला? नाही, बिलकुल नाही वाटत आहे. याची 2 कारणं. मी स्वतः आता खूप एक्सपिरियन्स झाल्यामुळे मला 2016-17 पासून परीक्षक म्हणून बोलवतात वेगवेगळ्या नाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धांना. युथ ज्या पद्धतीनं आणि ज्या संख्येनं काम करताना दिसतोय, तर नाटकाबद्दल आपण बिलकुलच आता काळजी करायचं कारण नाही. खूप सिरियसली नाटक करतात मुलं. म्हणजे एव्हरी नेक्स्ट जनरेशन नाटक सांभाळत राहील. आता याच्यात व्यावसायिक नाटकाचं समीकरण सांगता येत नाही मला काय ते, पण नाटक असणार आहे सगळीकडं. आणि मुळात माझी पर्सनॅलिटी एकूण आहे ती नाटकामुळेच आहे.
बरोबर. किंवा मी इन्स्टावरती आज इतका इझी झालोय किंवा कॅमेऱ्यासमोर म्हणू, ते नाटकामुळेच. बेस माझा पक्का झाला तो नाटकामुळे झाला. नाटक शिबिर आणि या सर्व गोष्टी सुद्धा तू करत आलेला आहे, म्हणजे नाट्यानुभव सारखा असेल किंवा तू सुद्धा बरीच शिबिरं घेतलेली आहेस. पण मग तशा शिबिरांच्या मध्ये हे सगळे इंस्टाग्रामचे जे इन्स्टाचे काय म्हणतो रील स्टार्स आहेत, हे कुठं मला दिसलं नाहीत रे. नाही, म्हणजे ह्याचा पॅटर्न वेगळा आहे का हे मला जाणून घ्यायचं. मी आता ते समजून घ्यायला लावलंय. आता शिबिर म्हटलं तर ऍक्च्युली आपणच एकत्र तुझ्या शिबिरातनं मी जास्त करून काम केलंय आणि पोळसरांच्या. बरोबर. हो. विषय असा झालाय की शिबिर होत नाहीत गेली 2-3 वर्ष. तुझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. आता सगळ्यांना इन्स्टंट हवंय. किंवा शिबिरात आलो आणि लगेच 15व्या दिवशी जेव्हा शिबिर संपणार आहे तेव्हा काय काय कामं मिळणार आहेत, कुठली सिरियल किंवा सिनेमा, अशा अप्रोचनेच पालकच येतात. बरोबर. आणि म्हणजे बघ, हे सगळ्यात अनसर्टन फील्ड मानलं जातं. बरोबर. आज ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमध्ये, कुठल्याही क्षेत्रातली आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, डिग्री हातात घेतली तरी नोकरी लागेल का नाही हे गॅरंटी नसते. बरोबर आहे. सो जे सगळ्यात अशाश्वत फील्ड मानलं जात आहे त्यातून कसं काय काम लगेच मिळणार आहे. आणि ह्याच्यात तर पर्सेंटेज या फील्डमध्ये स्वतःचं नशीब आजमावायला येणाऱ्यांचं जास्त आहे. बरोबर. सो इथे तुम्हाला किमान बेसिक काय म्हणतो आपण, कॅमेऱ्यासमोर आणि स्टेजवरती लोकांसमोर उभं कसं राहायचंय, बोलायचंय कसं आणि सभा धीटपणा आला पाहिजे आपल्यात, यासाठी फक्त नाट्य शिबिरांकडे बघितलं पाहिजे. ना की मला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तुम्ही तयार झालात तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. बरोबर. इतकं बघितलं. आता तुझा प्रश्नातला दुसरा भाग असा आहे की रील स्टार यातनं कशातनं आलेले आपण पाहत नाही. बरोबर. की शिबिरातनं वगैरे. तर हे स्वतःच प्रेरित झालेले आहेत अशा माध्यमांमुळे. की माझ्याकडे कॅमेरा आहे 10,000चा, 12,000चा, 15,000चा, आणि मी घर बसल्या किंवा कुठंही एखादं रील करू शकतो. त्याचा विषय काही असेल, मग आहे या रेडीमेड गाण्यावरती मी नाचेन किंवा त्याला लिपसिंग करेन. बरोबर. आणि ते व्हायरल होत आहे. त्यांची अपेक्षाच तेवढी आहे. त्यांना त्याच्या पुढे जायचंय का नाही मला व्यक्तिगत माहिती नाही. सो प्रसिद्धी मिळणं याला अनेक जण यश मानतात. मला फॉलोअर्स मिळालेत आणि इन्स्टावर मी प्रसिद्ध झालोय हे माझं मी यश मानत नाही. जोपर्यंत मी माझा सिनेमा बनवत नाही तोपर्यंत मी यशस्वी नाही. बरोबर. मी लोकांना माहिती झालोय फक्त. बरोबर. सो मुळात ध्येय काय होतं आणि मी इन्स्टा करायला लावलोय असं नको व्हायला सगळ्यांचं. अगदी एक गोष्ट जसं आता तू म्हणलास ना, प्रसिद्धी आणि या सर्व गोष्टींच्या मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत रे. म्हणजे आज मी बरीचशा लोकांच्या न्यूज अशा ऐकलेल्या आहेत की फॉलोअर्स कमी झालेत म्हणून टेन्शन आलेलं आहे, डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत की माझ्या रीलला फॉलो म्हणजे लाईक्स मिळत नाहीत म्हणून ती एक एन्झायटी की काय झालं, प्रत्येकडे मोबाईल, अस्वस्थता झालेली आहे, हार्ट अटॅक्स वाढलेले आहेत. तर हे मग कुठेतरी जीव घेणं आहे असं वाटत नाही तुला? आता हे डिपेंड आहे की आपण याच्याकडे बघताना कितपत सकारात्मक पाहतोय आणि क्लॅरिटी हवी कुठल्याही फील्डमध्ये उतरताना की मला इतक्या दिवसात काय काय अचीव्ह करायचंय. बरोबर. आणि याच्यानंतर अनेक जण येणार आहेत. आज मी येतोय, माझ्याहून चांगला आवाज असणार आणि कोणी 1-2 आले तर लोक त्यांना फॉलो करायला लागतील. बरोबर. ही मनाची मी तयारी करून आता जेवढी संधी आहे मला त्याच्यात काम करून घेता आलंच पाहिजे ना. अगदी बरोबर. आणि रील्स मुळच नव्हे तर सगळ्याच गोष्टींमध्ये कुठल्याही फील्डमधल्या अपयशावर जर खचून जात असतील तर मला असं वाटतं की त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. फक्त रील स्टार्सना नाही तर सगळ्यांनाच. बरोबर. प्रत्येक वेळेला लोक तुम्हाला येऊन बघणार नाहीत आणि मुळात हे स्वीकारलं पाहिजे, मी जे स्वीकारलं, मी प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकणार आहे. करेक्ट. मी माझ्याच जॉनरनं जाणार. पब्लिकला जे आवडतंय ते मी नाही देऊ शकणार. बरोबर. सो मी मला जे आवडतंय ते पब्लिकला आवडेल या पद्धतीनं फार तर देऊ शकतो. बरोबर. लक्ष झालं ना? अगदी अगदी अगदी. प्रत्येक वेळेला मी नाचू नाही शकणार आहे, शक्यच नाही. आणि रील स्टारचा अजून एक मला एक हे वाटतं की काहीतरी वेगळं द्यायचंय म्हणून काहीतरी गोष्टी वेगळ्या करणं. कारण आजपर्यंत बघितलेलं की आता जून जुलैमध्ये धबधबे चालू होणार, मग ते धबधबे मी किती वेगळा धबधबा शोधून काढलाय याच्यासाठी कुठे ना कुठेतरी जाणं. मग ते दरीच्या ठिकाणी असेल की मी आज इथपर्यंत या टोकापर्यंत पोहोचलेलो आहे आणि तो टोकावरनं डायरेक्ट गेलेले आहेत. मग हे खूप रिस्की
वाटतं मला. म्हणजे नाही, अशा आहेच. पद्धतीच्या रिस्की आहेच. मुळात खूप अर्ली स्टेजला मोबाईल हातात आलेला आहे. बरोबर. तो यातले धोके लक्षात घेत नाही आपण. आणि घरात आणि आपल्या कम्फर्टेबल असणाऱ्या जागेत आपण मोबाईल घेऊन वावरणं आणि आपण कुठेही बाहेर वावरणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. सो जेव्हा तुमच्याकडे खूप ताकदवान टूल येतं तेव्हा परत तेच आलं की जेवढी रिस्क, काय म्हणतो आपल्यात द ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, हे कळलं पाहिजे. आणि हे वाक्य कळायला तुमचं किमान वाचन पाहिजे, 4 लोकांमध्ये उद्ध्वस पाहिजे. बरोबर. अगदी खरं. कारण हे पॉवर आहे, मोबाईल डायनॅमाइट आहे त्यातला कॅमेरा. म्हणजे आपण काय करतो याचं भान पाहिजे. परवा माझ्या हातनं एक चूक घडली. भाडीपच आमचं स्क्रीनिंग होतं, सेलिब्रेशन करून मी डायरेक्ट मला कोकणात जायचं होतं, कविता तिथे येणार होती, कार्यक्रम होता. आणि मला एक वेगळ्या ठिकाणून मी गेलो होतो, वरंदा घाट का कुठला मला आता आठवत नाहीये. तर मध्ये वाटेत नदी लागली. मला काय, मला आवडतच जे काय मला वाटेत वेगळं खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणून थांबलो. आणि मी नदी दाखवत मी बरेचदा वन टेक व्हिडिओ करायचा ही प्रयत्न असतो. बरोबर. हो. आणि या प्रयत्नात मी दोन्हीकडे बघितलं, मी कॅमेऱ्यात ते दिसतंय, दोन्हीकडे बघून रस्ता क्रॉस केला. आणि क्रॉस केल्यावर मी व्हिडिओत बोललो सुद्धा की मी असं नको करायला पाहिजे होतं, माझं बघून तुम्ही असं नका करू हे म्हटलं. तो व्हिडिओ मी मधला डिलीट मारला सर. कारण लोकांनी मी रस्ता मोबाईल हातात धरून क्रॉस करतात याचा आदर्श ठेवावा असं मला नाही वाटत आहे. हा बघा, हे करतात मग आपण करायला काय हरकत आहे. म्हणजे ही जाणीव पाहिजे, ही जाणीव पाहिजे. मला करून झाल्यावर ते लक्षात आलं, मी तो मधला भाग कट केला सर. नाही, मग जाणीव असताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडतायत. ही खरंच खूप वेगळ्या मोड वरती येतोय की काय असं वाटतंय मला. आणि पालकांचं आपल्या म्हणजे या मुलांकडे लक्ष पाहिजे, जे काय इन्फ्लुएन्सर्स आहेत, की त्यांना भान देणंही गरजेचं आहे. ते प्रसिद्ध होतात तर त्या प्रसिद्धीची फक्त मजा घेऊन नाही जाणार आहे. करेक्ट. एक पालकांच्या बाबतीत तू विचार केलास, म्हणजे आता बोललास म्हणून मला लगेच लक्षात आलं की मूल झालंय, ते मूल कसं खातंय हे सुद्धा लोक दाखवायला लागतात. म्हणजे अशी पर्सनल लाईफ अशी काही राहिलेली नाही की मी साध्या गोष्टी आज मी इन्स्टावरती टाकतोय. कोविडच्या काळात मी असे व्हिडिओ बघितलेत आणि त्यांना मिलियन मध्ये सबस्क्रायबर आणि फॉलोअर आहेत की आज मी संडासचे कुठले टाईल्स लावलेत आणि संडासचं भांडं कुठलं होतं आणि याला व्ह्यूज आहेत. लोकांना इंटरेस्ट आहे दुसऱ्यांच्या संडासची भांडी कुठली बदलली याच्यात. आपण हे नाही नाकारू शकत. अवघड आहे राव, अवघड आहे. गोष्टी अशा वेगळ्या विचित्र बघायला सुद्धा लोकांना आजकाल आवडतं. की म्हणजे मी बऱ्याच वेळा अशा काही लोकांना बघितलेलं आहे की काहीतरी कुठले तरी गटारी स्वच्छ करतानाचे जे व्हिडिओ असतात ना, ते सुद्धा मन लावून असे बसलेले आहेत. म्हणजे लोकांची टेस्ट आपण नाही ना. नाही, आपण त्यांच्यावर लादू नाही काही शकत. हे पहा आणि हे पाहू नका, किंवा याला दर्जा म्हणतात हे दर्जाही नाही, असं काही नाही. ज्याच्यात रमतो माणूस ते सगळं कर्मणूक प्रधान आहे. मला एक विचारायचं की या रील्स मधूनच तुला भाडीपाचा एक छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली. करेक्ट. त्याचा अनुभव काय सांगशील? अरे, इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज. म्हणजे मला ध्यानीमनीच नसताना म्हणतो ना आपण, असं IBW ला होतो मी तेव्हा. आणि लाऊड म्युझिक सुरू होतं तेव्हा. इव्हेंट चालू झालेले संध्याकाळचे आणि सेलिब्रेशन आधीच चालू झालेलं असं मला म्हणायचं थोडक्यात. आणि आकाश म्हणून असिस्टंट होता डिरेक्टर. तर त्याचा फोन आला, अनुराग दादा तुला फॉलो करतोय. आणि सुरुवातीला तो आवाजाव करत होता, पण नंतर बॉन्डिंग आमचं अगदी आरेपुरीवर आलंय. आणि भाडीपाच्या, आणि मी म्हटलं 2 सेकंद दे मला, मी आवाजातनं बाजूला होतो. कारण भाडीपामधनं बोलतोय कळाल्यावर मी जरा म्हटलं. आणि म्हटलं काय यशाबिशानं प्रँक केलाय का मला माहिती नाही. मग बाजूला आलो, त्यानं डिटेल रोल पासूनच सगळं सांगितलं. आणि तुम्हाला म्हणजे बरं आहे ना, रोल करायला आवडेल. अरे म्हटलं, रोल तर चांगलाच आहे आणि भाडीपासारखा प्लॅटफॉर्म मिळतोय, एक्सपोजर केवढा आहे. आता तर 1.5 मिलियनच्या वर गेलेत फॉलोअर्स. तर आणि मूळ उद्देशच आहे ना की आधी पोहोचा लोकांपर्यंत, मग टॅलेंट दाखवा. इथे स्थानिक ठिकाणी नुसतं टॅलेंट दाखवून काहीच उपयोग नव्हता. आणि मग 2, 4, 5 कॉल झाले. मग मला हळूहळू कळालं की जून मधल्या मी, कांची आणि आमचा देवा म्हणजे माझं डॉबरमॅन पाळलेलं कुत्र आहे, असे 3घे जण. कारण कविता एका कार्यक्रमासाठी मुंबईला गेलेली होती. 3घे जणांनी एक छान ट्रिप अरेंज केली होती. म्हणजे मी आणि कांचीनच केलेली. देवा आला होता आमच्या बरोबर. पळसंबे गगनबावड्याच्या अलीकडे रामलिंग लेणी वगैरे आहेत आणि पाऊस मस्त झाला होता. आणि तिथले रील आमचे खूप व्हायरल झाले. आणि तेव्हापासून अनुराग म्हणजे
तू अभी तक यहाँ सी सीझन 2 चा डिरेक्टर, तो मला फॉलो करायला लागला. त्याला पर्सनॅलिटी आवडत गेली, मग त्याला आवाज आवडायला लागला आणि कुठंतरी त्याच्या डोक्यात मी बसलो होतो. आय थिंक डोक्यात जाण्यापेक्षा बसलेलं बरं आहे. डोक्यात जाण्यासारखं वागत नाही मी हल्ली. खूप लवकर जातात. सो मग मला ते काम दोघं तिघं फॉलो करतात मला कळालं. तर मग नंतर मी ना सतत अपडेट टाकत राहतो. मी शूटिंगला आलोय, आज या नाटकाच्या रिहर्सलला आलोय. कुणाचं तरी नाटक मी आपलं काय म्हणतो रंगीत तालमीला सल्ला द्यायला असं गेलो किंवा परीक्षक म्हणून नाटक. तर अनुरागला लक्षात आलं हे ऍक्टिंगशी संबंधित आहे, ते धन गडकरी कोण आहेत ते. आणि मग हे सगळं करून त्यांनी आता बघा आपण एवढे कॉन्टॅक्ट ठेवले, त्याचा फायदा कसा होतो. आकाशनं काम केलेलं कोल्हापुरात कुठल्या सिरियलसाठी काम केलेलं माहित नाही, असिस्टंट म्हणून, सॉरी असिस्टंट म्हणूनच काम केलेलं. आणि कोल्हापुरात त्याची मैत्री झाली पार्थ घाडगेशी. पार्थ म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा एकांकिकेला तो स्टेजवरती उभा राहिला होता, मस्त काम केलेलं. आणि तिथनं तर मग पार्थला त्यांना विचारलं की अरे सांगलीमध्ये असे असे यशोधन गडकरीत नंबर मिळाला. यशवंत दादाचा मी देतो नंबर. अशा नंबर तिकडे गेला. मग मी पार्थशी बोलून घेतलं की अरे हे खरंच आहे ना की मला चम्मदगण आहे ना कोण करत आहे. सो मग मी येस फायनलच झालं. त्याने अनुरागनं तर मला सांगितलं मी पर्यायच ठेवलेले नाही आहेत. दादा तुझी जी पर्सनॅलिटी आहे तसंच आम्हाला आहे असं कॅरेक्टर मेजर साठी हवंय. आणि तोही एक्सपिरियन्स खूप मस्त होता. साधारण भाडीप आपण म्हणू शकतो की हा जो ट्रेंड आला इंटरनेट हा जो ट्रेंड आला इन्स्टा आणि या सगळ्या युट्यूब आणि या सगळ्या गोष्टी, तर सगळी पहिली अशी कंपनी असेल भाडी. करेक्ट जी त्यांना कळलं काय पाहिजे लोकांना, प्रेक्षकांची नाडी लक्षात आणि त्यांनी मग युट्यूब चॅनल आणि बऱ्याच गोष्टी. करेक्ट. भाडीपाची टीम एक हटके टीम आहे म्हणजे आणि सगळी. स्पेशली मला तुला आवर्जून सांगावंसं वाटेल आणि पब्लिकलाही सांगावंसं वाटेल की भाडीपाच्या फ्लोअरचा माझा पहिला एक्सपिरियन्स. आता मी नाही म्हटलं तरी खूप काही अनुभव आहे असं माझा नाही म्हणत आहे, पण 20-25 फिल्म सिरियल आणि छोटे मोठे शॉर्ट फिल्म धरले तर 40-50च्या वर माझे दुसऱ्या प्रोजेक्टसाठी केलेले, म्हणजे दुसऱ्यांच्या प्रोडक्शन अंडर, माझे सांगत नाही, केलेली आहेत कामं. भाडीपाची ही पहिली टीम आणि एकमेव टीम याच्या सगळ्यामध्ये 9 दिवसाचं शेड्यूल होतं. टोटल त्यांचं 9 दिवसाचं शेड्यूल होतं. आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली की दादा तू 9च्या 9 दिवस राहशील का. एखादा माझा रोलच असा होता ना तो की मी कुठल्याही सीन मध्ये इन व्हायची शक्यता होती. आणि 5 दिवस माझं आय थिंक 5 दिवस शूट होतं. म्हटलं मी तरी सुद्धा थांबेन, मला बघायला मिळेल ना, शिकायला मिळतील नवीन गोष्टी. युथ बरोबर सतत राहायचं, बदलती टेक्नॉलॉजी आणि ती टेक्नॉलॉजी ते कसे हँडल करतात तेही पाहायला मिळेल. सो मी तिथे थांबलो. गेलेल्या पहिल्याच दिवशी माझ्या शेजारी असे प्लास्टिकचे 3 टेबल्स लावले होते. हॉटेल्समध्ये जेवणासाठी नसतात का, आणि 3ही टेबल हेडफोन वॉकी टॉकीनं भरले होते. एका सिनेमाला जो क्रू असतो, जो तामझाम असतो तो होता. म्हटलं यांची तयारी आहे चांगली. तेव्हापासून पॅकअप होईपर्यंत नॉट अ सिंगल पर्सन, नॉट अ सिंगल मोमेंट कोणी पॅनिक झालेलं नव्हतं, मोठ्या आवाजात कोणी बोलत नव्हतं. महत्वाची गोष्ट आहे. गण सर आलेत, त्यांचं कंटिन्युटीचे कपडे देऊन मलाही कळत नव्हतं माझ्या शेजारचं कोणतरी असिस्टंट मी आल्याची हे सांगताय आणि त्यांची कंटिन्युटीचे माझ्यासमोर ती व्यक्ती यायची. सगळे कंटिन्युटीचे ड्रेस, माझे शूज जे काय असेल ते घेऊन. एक आणि दुसरी गोष्ट अनुरागची मला आवडली. खूप डिरेक्टर नाही, तो एक माहिती नाही, आता ही फॅशन आहे, शिवीगाळ करत सेट डोक्यावर घेऊन किंवा नाटकात सुद्धा आपण बघतोय ते ग्लॅमरस वाटतं लोकांना. तर मला ना 1-2दा आपल्या मुलाखतीसारखंच आहे, तो म्हणाला दादा तू ये, स्क्रिप्ट वगैरे काही नाही, तू आलास की तुला तिथे देतो. मग ते स्पॉन्टेनियसलीच तो रोल करायचा होता, तिथे समजून घेऊन. फक्त मला 1 लाईन मध्ये या सगळ्या सिरीजच्या कथानकात माझं काय काम आहे एवढं सांगितलेलं. मलाही मजा आली. मला नाही तर ते पाठ करून यरजऱ्या घालून सवय होती, तसं नाही झालं. आणि 1 to 1 आम्ही बोलायचो, मी, मंगेश कदम सर, लीना मॅडम किंवा जे कोण माझ्या बरोबरचा. मी 1-2दाच आम्ही रिहर्सल करायचो की लगेच रेडी. 1-2दा ना माझ्याही मनासारखा एका सीनला ऍक्ट होत नव्हता आणि अनुरागच्याही होत नव्हता. आणि तो मॉनिटरवर होता. कॅमेरा आय थिंक ट्रॅव्हलून बॅक पॅन जात होता, कॅमेरा मागं जाणार होता माझ्यापासून, सीन माझ्यापासून ओपन होतो.
आणि मॉनिटरवर असलेला अनुराग उठून माझ्याजवळ यायचा, माझ्या कानाचा दादा थोडंसं म्हणजे असं असं पाहिजे एवढंच कर. तो मला काय सांगतोय हे कोणालाही कळत नव्हतं. सो एका सिनियर आर्टिस्टला, आता भले मी नवखा आहे पब्लिकसाठी, पण मी त्याला सिनियर आहे असं कुठेही वाटत नाही किंवा कोणतरी ओरडून मला ऑर्डर करत आहे. अतिशय कम्फर्टेबल ठेवायचं काम सगळ्यांना त्यांनी केलं आणि दॅट्स वाय त्यांचं पॅकअप टाइमच्या आत झालंय 9 दिवसात. अरे बाप, पण सगळेच कम्फर्टेबल आहेत, आम्ही हसतोय, खिदळतोय, त्याची मजा एन्जॉय करतोय. एक स्ट्रेस ठेवलेला नव्हता. आपण नाटक बसवताना स्ट्रेस द्यायचं, म्हणजे मला स्वतःला आठवतं की मोबाईल नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे नाही ठीक आहे आपण कूल जाऊ शकतो. बरोबर, हे आपण युथ कडनं शिकू शकतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आपण ट्रेडिशनली करत आलेलो आहे, करेक्ट, त्याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी वेगळ्या रोजच्या बदलणाऱ्या या युथ कडे आहेत आणि युथ काहीतरी वेगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आणि तो सक्सेसफुल होतोय. आणि नंबर 2 सिनियर्स लीना भागवत आणि मंगेश कदम सेलिब्रिटी फेस आहेत. किती नाटकं, आणि मंगेश सरांचं तर मी फॅन आहे, त्यांची नाटकं बघत आलोय, त्यांचं दिग्दर्शन बघत आलोय. बरोबर, अतिशय कम्फर्टेबल, आगळपगळ आमच्यात बसायचं. कारण बरेचदा काय होतं, मी पूर्वी खूप सिरियल वगैरे केलेले आहेत ना मराठी, सो मेन आर्टिस्ट त्यांच्या एक झोन मध्ये जाऊन बसतात. बरोबर, सो पुन्हा जेव्हा ते येतात तेव्हा मग नवखे कलाकार जे आहेत किंवा नवीन आहेत ते त्यांच्याबरोबर तेवढा रॅपो जमत नाही, सीन मध्ये ते दिसून येतं. बरोबर बरोबर, कारण ते इझी जातात आणि हे आपले कावरे बावरे असतात बाकीचे कलाकार. तसं कुठेही नव्हतं, ते आमच्या बरोबरच असायचे आणि साधारण जे सिरियल मध्ये चाललेलं त्याचा धागा पकडून आमच्या चेष्टा मस्करी चाललेली असायची. सो आम्ही इन सीन असायचो कायम. वाह वाह, म्हणजे हा एक वेगळा अनुभव जो तुला रील्सच्या माध्यमातून मिळाला. करेक्ट, जे मे बी नाटकाच्या माध्यमातून तू इतकी वर्ष राज्यनाट्य करतोयस, हौशी रंगमंच वगैरे या सगळ्या गाजवतोयस, वेगवेगळ्या कॉलेजची पथनाट्य, एकांकिका सगळ्या गोष्टी बसवतोय. राज्यनाट्याला तुझी राज्यात पहिलं दुसरं बक्षीस मिळतंय, पण त्यातून ह्या सगळ्या गोष्टी मे बी नाही, वेगळाच झोन आहे. आणि म्हणतात ना, तुम्हाला स्वतःचं घर, स्वतःचं झोन, स्वतःचं रिजन सोडून बाहेर पडावंच लागतं. करेक्ट, बरोबर, शिकायला मिळतं. आता 30 वर्ष मी थिएटर केलंय, मला काय आता नवीन शिकायला, प्रत्येक क्षणाला नवीन शिकायला मिळतं. आजही बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे थिएटर्स करतात किंवा जे कोर नाटकातली मंडळी जे आहेत, तर त्यांच्यासाठी मग अरे ते अच्छा तू पण रील करायला लागलास का वगैरे असं पण येतं. सुरुवातीला झालं रील स्टार म्हणून, पण मी हे ऐकू न येण्याची कला शिकलोय मुळात. आतून कान बंद. म्हणजे आणि खूप सुरुवातीला आधी सिनेमा आणि थिएटर मध्ये करिअर करायचं म्हणून तेव्हापासून मी ऐकतोय, त्यामुळे हे स्वरच, म्हणजे ते काय म्हणतात हे विषयच गेले नाही, ते स्वर ऐकायचे नाहीत हे मी ठरवलं, म्हणजे ऐकूच येत नाहीत मला. बरोबर, कारण मुळात ना आपल्याला त्यांना काहीच म्हणायचं नाही. माझं आयुष्य हे मला हवंय ते करण्यासाठी, म्हणजे त्या लोकांना उत्तर देण्यासाठी नाही आहे. हे सिंपल गणित मी घालून घेतलं. अगदी बरोबर. आणि काय प्रूफ, किती लोकांना प्रूफ करून दाखवणार. हो, अगदी असं आहे. गोष्टी बऱ्याच आहेत, म्हणजे मी म्हणलं ना की हे चालू राहणार आहे आणि यातून बऱ्याच गोष्टी नवीन येणार आहेत. म्हणजे कालच असं विचार करता करता असं आलं की नाटकाला 2 तास बसणं आता अवघड आहे. आता सुद्धा मला असं वाटतंय की IPL सारखं 15 मिनिटाचं नाटक वगैरे करतील. हो, नाटक शॉर्ट होत जाईल. शॉर्ट मध्ये जेवढं आता बघ ना, दामले सरांची किंवा अलीकडे आलेली नाटकही 2 तास किंवा आत संपत, इंटरवेल धरून 2 तासाच्या वर असतात. प्रेक्षकांना ना किती वेळ बांधून ठेवायचं, एंगेज किती ठेवायचं, याचा विचार या सगळ्यात प्रोडक्शन जेव्हा उभं राहतं सुरुवातीपासून तेव्हा केला जातोय. अगदी बरोबर. अतिशय संथ सीन नंतर हॅपनिंग सीन किती आले पाहिजे. कारण आता 5-10 मिनिटं सिरियस सीन झाल्या, आता जरा काहीतरी घडवलं पाहिजे. ते आमच्या या कंपोस्टची खासियत आहे, थोडंसं काहीतरी क्रिस्प पाहिजे ना राव, म्हणून मी खरं तर या गोष्टी ठेवत नाही. म्हणजे म्हणून प्रश्न मी अजिबात काढायला जात नाही की ह्या गप्पाच व्हायला पाहिजेत राव, नाहीतर ते प्रश्न काढणार. मग यशोधन गडकरी, मग जन्म कोणता तुमचा, मग किती एकांकिका ऑटोबायोग्राफी केल्या, मग आज या नाटकात तुम्हाला इतकी बक्षिसं मिळाली, तुम्हाला काय वाटलं वगैरे, हे नको आहे. आणि क्रिस्प लागतं लोकांना, काही ना काहीतरी नवीन पटकन. एक 10 मिनिटं झाल्यानंतर आज काहीतरी नवीन तो काय म्हणतात खळबळजनक काहीतरी पाहिजे असतं लोकांना. तो कंटेंट काढायचा म्हणून कधी किंवा असं काहीतरी बर्डन येतं, रे काय कंटेंट देऊ, काय आता पुढचं काय द्यायचं, आता काय द्यायचं, म्हणजे आता इतक्या गोष्टी आवडतात लोकांना, पण आता याच्या पुढे काय द्यायचं. आणि आहे ना रे, अजून अजून फॉलोअर्स आहेत, आता फक्त इतके मिलियन्स पर्यंत पोहोचलं, अजून याच्या पुढेही अजून जग आहे. खूप काही देण्यासारखं असतं ऍक्च्युली.
आता मगाशी आपला काय विषय झाला की लोक काहीही बघतात, स्टंट बघतात किंवा साऊथकडचे सिनेमे बघतात, ज्याच्यात आपण लॉजिक शोधायला जातो. ऍक्च्युली काही गरज नाही. एकदा एंटरटेन होण्यासाठी बसलोय तर मग हिरोनं विलनला आपटल्यानंतर तो ग्रॅव्हिटी सोडून बाउन्स कसा होतोय हा विचार करत बसलो तर मज्जा नाही येणार ना मला. लोक एन्जॉय का करतात तुला सांगतो. म्हणजे मी माझं ऑब्झर्वेशन आहे, चुकीचं असू शकतंय. लोकांना जे जे करायचं असतं आणि जे जे त्यांना करायला मिळत नाही ते कोण तर करतोय बाबा, मग ते बघत बसतात. मी अनेकदा संध्याकाळच्या वेळेला, फॉर एक्झाम्पल समज आपण विश्रामबागकडून सांगलीला जातो आणि ही वेळ 5 ते 6:30 असेल, तो मावळणारा सूर्य जो काय दिसतो रोडच्या, मी बघत बसतो. गाड्या पुढे चाललेल्या असतात, लोकांना ते बघायला वेळ नाहीये. ते शूट करा, दाखवा, लोक बघतात. लोक प्रत्यक्ष बघत नाहीत, आयुष्य इथे एन्जॉय करतात. वाह, खतरनाक गोष्ट, भारी बोललो. अरे खतरनाक गोष्ट सांगितली. ही गोष्ट आयुष्य ही रील मध्ये येणार आहे बरं का. खरंच आहे राव. लोकांना हे आहे की जे मला करायला मिळत नाहीये ते कोणतरी दुसरा करतो, कोणतरी विशाल करतो, त्यामुळे ते अरे ते आणि मला बघायला मिळतंय, त्यात मज्जा असते. सो वाह, बरंच आहे राव. म्हणजे हे फील्ड खूप काही देऊन जाणार आहे. येस येस येस. यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण भान ठेवायला पाहिजे काय करतो याचं. कारण आपल्याला फॉलो करणारे हळूहळू आपल्यावर श्रद्धा ठेवायला लागतात. म्हणजे आपण जे सगळं करतोय ते योग्य आहे असं समजून नाही जाणार. आपल्याला तपासायला पाहिजे लोकांनी. दुसरी गोष्ट, एक चॅलेंज मला जाणवत आहे अलीकडच्या काळात जास्त करून, की कन्सिस्टन्सीचं चॅलेंज आहे. द्यायला खूप काही आहे, पण ते शूट करून एडिट करून तुम्हाला रोज देता आलं पाहिजे. अल्गोरिदम वगैरे हा जो काही हा एक गोष्ट आहे, कमेंट्स असे येतात का रे काही की असं तुम्ही चुकीचं करताय, हे काही बरोबर नाही गडकरी. खूप सारे निगेटिव्ह कमेंट येतात आणि निगेटिव्ह कमेंट ह्या मोस्टली जे फॉलो करत नाहीत त्यांच्याकडून येतात. आणि मी एक इन्स्टावरती ठरवून घेतले की त्यांना नाही काहीच उत्तर द्यायचं. पण असं कधीतरी वाटतं का रे ह्याला बोललं पाहिजे, हा पर्सन प्रत्येक रीलला काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी. नाही, एकदाच झालं होतं तसं आणि खूपच पूर्वी सुरुवातीला, आणि त्याच्यानंतरच मी ठरवलं अरे हे तर सगळेच करणार, मग आपण प्रत्येकाला कुठं तोंडी लागत बसायचंय. बरोबर. आणि त्याला तसं वाटलं असेल कदाचित सिरियसली, म्हणून बोललाय मग ओके म्हणू आपण. परत तेच आलं ना, मग मी नाही पुरू शकणार आहे सगळ्यांना किंवा मी नाही एक्सप्लेन करू शकणार आहे. सो बाबा माझा हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे जगाकडे बघायचा. मग माझ्या वतीनं दोघं तिघं बोलले त्याला की तुम्ही जे सल्ले देताय तसे रील तुम्हीच करा ना, म्हणजे आम्हाला एक सॅम्पल पाठवा ना. मग तो बंदच झालाय. वा, खरंच म्हणजे रील्स, इन्स्टा आणि या युट्यूबच्या माध्यमातून एक फेम मिळते, एक प्रसिद्धी मिळते, आणि की जेणेकरून आपण आपलं काम लोकांच्या पर्यंत पोहोचतं. आणि ही खरं तर गोष्ट सांगलीचा एक चांगला दिग्दर्शक, एक अभिनेता, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट की ज्यानं अनेक वर्ष या फील्डमध्ये एक उत्तम कलाकार म्हणून नाव कमावलेलं आहे. पण जे नाव तो त्याच्या 30-40 वर्षाच्या कार्यकाळात ज्या पद्धतीनं जे आम्हाला वाटतं की धन अशा पद्धतीनं पाहिजे होतं, ते रील्स मध्ये तो आला, इन्स्टावरती आला, युट्यूब वरती तो आला, आणि त्यानंतर तो आज सगळीकडे प्रसिद्ध आहे. आणि याच्यापेक्षाही जास्त लोक तुला आता ओळखायला लागलेले आहेत. ती एक मज्जा वेगळी असते ना. मजा असते. येस येस येस. सेल्फी मी आपल्याच एक्झिबिशन मध्ये एलिफ मध्ये बोललो होतो, ते पहिल्यांदा बोललो होतो की 30 वर्ष सिरियसली नाटक केलं, थिएटर केलं मी, काळ कुत्रही विचारत नव्हतं. आणि 3-4 महिने रील करतोय तर लोक दंडाला धरून ओढून सेल्फी घेतात. आणि असं लोकांना आवडते आपली पर्सनॅलिटी, आपला व्हॉइस, काहीतरी बोलायला लावतात. आणि मी सगळ्यांना रिस्पेक्ट करतो, मी त्यांना वेळ देतो. कवितकांची अनेकदा कंटाळतात, मी आता त्याच्यावरती येणार होतो. खूप कंटाळतात, कारण इतका वेळ घेतात ना फॉलोअर, आणि तो वेळ त्यांना दिला पाहिजे. ते बघतात ना तुम्हाला वेळ देऊन, सो तो वेळ द्या त्यांना. आणि त्यांना असं वाटू दे म्हणण्यापेक्षा त्यांना व्हॅल्यू दिलीच पाहिजे आपण. कारण तेच आज आपल्याला व्हायरल करणार आहे, पोहोचवणार आहे. आणि किती वेळ त्यांना काय पाहिजे असतं, जवळून बोलायचंय, आम्ही तुम्हाला पाहतो, तुमचं हे छान, अरे असं रील आपण केलंय असं आठवतही नसतंय. एक असेच टाकलेले रील जास्त कमी कष्टातले जास्त व्हायरल झालेले आहेत. अच्छा हा तो बघितलात का, मग तो नाही आठवला तरी डोळ्यात आपल्या सांगायला लागते की हा
मग सेल्फी हवा असतो, वा. इतकंच आहे, फार काही नको असतं त्यांना. कविता कांची, देवा, आता देवा पण म्हणायला हो, पाहिजे हो. खरं तर, यांची मदत कशी मिळते रे तुला? कविता कांचीची मदत कायमच मिळते, जास्त करून कविताची, कारण कांचीला आम्ही थोडं आता कमी घेतो याच्यात, कारण तिचं कॉलेजमुळे आणि नाटकामुळे त्या दोघींनाही काय म्हणतो आपण सभाधीटपणा आहेच आधीपासून. सो तो कॅमेरालाही असू नये असं मला वाटत होतं, जो की त्यांना भीती नाही आहे कॅमेऱ्याची. सो आमची फॅमिली खूप इझी दिसतीये रील मध्ये. आणि दुसरा फायदा असा की आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, रिसॉर्ट्सना किंवा कुठेही, सो फॅमिलीही आम्हाला वेगवेगळ्या बघतात. एकत्र कुटुंबानं बसून माझे व्हिडिओ बघितले जातात. आम्हाला तसे रिप्लाय येतात, प्रत्यक्ष भेटल्यावर रिप्लाय येतात की आम्ही तुमचं सरळ सरळ इन्स्टाचं टीव्हीला लावतो आम्ही रील आणि बघतो, रिपीटेडलीही बघतो. तो एक फायदा आहे. आणि त्यातून एक कमर्शियल फायदाही होत चाललाय की वेगवेगळ्या रील्ससाठी आम्हाला फॅमिली नाही बोलवतात. पण कविताचे इथेही सेम नाटकाला जशी ती बॅकअपला होती तशी इथेही आहे. म्हणजे बरेचदा मी एकटा दिसतोय ज्या कॅमेऱ्यात स्क्रीनवर, तिथं कविता कॅमेरा हँडल करते. वा. आणि हे पाहिजे ना, पाहिजे पाहिजे. बहुत बढिया. कुटुंब रंगलंय रील मध्ये. अगदी हेच म्हणत आला तर दोन म्हणतात ना की एकसारखा विचार करतात आपला विषय. सो मुक्काम पोस्ट सांगलीमधून एक छान, आपण पूर्वी पत्र लिहायचो, प्रेम नमस्कार विनंती विशेष, आणि बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करायचो. काही गोष्ट घडली असेल चांगली तर ती आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवायचो, हे दुःखद प्रसंग पोहोचवायचो. पण ऑल ओव्हर एक यशोधन गडकरी म्हणून रीलच्या माध्यमातून तर तू आता सर्व दूर पसरलेला आहे. तर या रसिकांना काय सांगशील, काय पत्राच्या माध्यमातून, काय आज तू काय घडलायस किंवा आजपर्यंत तुझं हे आयुष्य याबद्दल, किंवा आता लोकांनी काय करावं, म्हणजे संदेश वगैरे असं नाही म्हणणार आहे मी, पण तुझ्या भावना काय प्रकट करशील? मी एवढंच सांगेन की माझं नाटक असेल किंवा माझी फिल्म येईल तेव्हा ती पहा. कारण ना आपण 1.5 मिनिटात किंवा खूप कमी सेकंदाच्या करमणुकीच्या कंटेंटमध्ये अडकलो. 1 सेकंदात आपण ठरवतोय की ते काय आहे, व्हॅल्युएबल आपल्यासाठी आहे की नाही. पण सिनेमा आणि नाटक हे प्रेक्षकांची देखील परीक्षा घेणारी माध्यम आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही 2 तास दिला तर जो आनंद होतोय तो रीलच्या कैक पटीत जास्त आनंद मिळतो. सो मी ज्या धाटणीचे रील्स करतो त्या धाटणीचे सिनेमे कदाचित नसतील माझे, पण जेव्हा केव्हा सिनेमे करेन किंवा माझे जे काही प्रोडक्ट्स बद्दल अपडेट देईन, मी जिथं कुठं अभिनय केलेला आहे सिनेमांमधून, वेब सिरीजमधून, तर प्लीज ते पहा. आणि आजकाल तर आता सोपं झालंय, OTTला असेल तर OTTला पाहूच शकता. मराठी प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे की माझेच नाही, मराठी सिनेमे तुम्ही घरून उठून थिएटरला जाऊन पहा. आज मराठी सिनेमा मोठ्या प्लॅटफॉर्मवरनं नाकारला जातोय, हे सत्य आहे. सो मी फक्त माझ्यासाठी अपील नाही करत आहे, तर मराठी पब्लिक हिंदी सिनेमा पाहतो, तर मराठी सिनेमा देखील तुम्ही पाहायला प्लीज पुढे या. मराठी सिनेमा जगभर पोचतोय. नावलौकिक मिळतं फेस्टिवल्समधनं, पण प्रेक्षकांपर्यंत न पोचण्याचं कारण मराठी सिनेमाला आर्थिक पाठबळ आणि तो निर्माण होण्याची जी कसरत आहे ती खूप खूप खडतर प्रवास आहे. त्यामुळे जे काही मराठी सिनेमे समोर येतात ते जाऊन थिएटरला पहा, एवढंच सांगू इच्छितो. वा. टाक ताजा कलम. एक गोष्ट आहे, म्हणजे रीलच्या माध्यमातूनच अनेक वेळा ही सर्व मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुमच्या हातापर्यंत आलेले असतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ह्या सगळी लोक सांगत असतात. तुमची आवड काय आहे हे बघून तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करत असणारच आहात. पण तो कलाकार काहीतरी कष्ट करतो, त्याच्या मागे काहीतरी कष्ट आहेत, काही ना काहीतरी गोष्टी आहेत, हे कधी विसरू नका असं मला वाटतं. येस. कारण त्यांना सुद्धा काहीतरी विचार करून या माध्यमावरती तो आलेला आहे. त्यामुळं म्हणतात ना की कमी लेखू नका अशा लोकांना सुद्धा. सो नक्कीच या गोष्टी प्रयत्न करा. आणि नेहमीप्रमाणे मुक्काम पोस्ट सांगली गप्पा मारायला मी तुमच्याबरोबर कायम येत असतो. वेगवेगळी मंडळी, अशी वेगवेगळ्या फील्ड मधली मंडळी घेऊन येत असतो. आज यशोधन गडकरी आहे, खरंच खूप छान गप्पा झाल्या. एरवी असं भेटताना खूप होत नाही, पण आज त्या निमित्तानं खूप गप्पा झाल्या, वेगवेगळ्या विषयांच्या वरती झाल्या. सो नक्की हे मुक्काम पोस्ट सांगली हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा. तुम्हाला कोणते विषय आवडतील या पॉडकास्टमध्ये
तेही मला कमेंट करून सांगू शकता. नक्कीच भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.